असं काहीतरी कारस्थान रचतील असं कधी वाटलंच नव्हतं. चेहऱ्यावर भोळा आव आणायचा आणि समोरच्याला फसवायचं, हाच स्वभाव आहे तुझा. तुझा पण आणि तुझ्या त्या इथं माझ्याशी बोलायला आलीये तर माझ्याशीच बोल. या घरातल्यांना वाटेल ते बोलायची काही गरज नाही. त्यांच्याशी असं बोलण्याचा काही संबंध आहे? आणि मुळात सावीनं मला कोणापासून तोडलेलं नाही. मी स्वतः त्यांच्यासाठी सगळं सोडून आलोय. त्यांनी मला प्रेमात नाही पाडलं तर मी त्यांच्या प्रेमात पडलो. त्यामुळे त्यांना आता एकही शब्द बोलायचा नाही. तू जेवढं जास्त त्यांना बोलशील तेवढाच माझ्या मनातला तुझा आदर कमी कमी होत जाईल. तू ये आता. मला इथं थांबून यांच्या घरातल्यांची मनं जिंकून लग्न करायचं यांच्याशी. आणि हाच माझा फायनल डिसिजन आहे. काही झालं तरी तो आता बदलणार नाही. मला वाटलं होतं माझा मुलगा माझं ऐकेल, माझी बाजू घेईल. माझ्या शब्दाला मान दे. जगात कुठेही त्याचं मन भरकटलं ना तरी शेवटी तो त्याच्या आईकडेच धाव घेईल. पण नाही, तुला या आईपेक्षा, आपल्या घरच्यांपेक्षा ही 1.5 डमरीची पोरगी जास्त जवळची वाटली. हिच्यासाठी तू आमची किंमत कमी केलीस. तुझ्या अंगातलं मुजुमदारांचं रक्त तू नासवलंस. लाज काढलीस आमची. हा माझं धैर्य नाही. हा माझं धैर्य नाही. हा कोणीतरी वेगळाच आहे. हे बघ आई,
खबरदार जर मला आई म्हणालंस तर. आजपासून मला आई म्हणण्याचा अधिकार तू गमावलायस. तुझा माझा संबंध इथेच संपला. वहिनी, खमंग सुवास येतोय ना? अहो, मी शिरा बनवलाय ह्यांच्यासाठी. तुम्हाला माहितीये वहिनी, यांना शिरा खूप आवडतो, म्हणून मी खास माझ्या हाताने बनवलाय. वहिनी, माझी छोटीशी मदत कराल का? मला शिरा टेस्ट करून सांगा ना कसं झालंय ते. प्लीज प्लीज प्लीज. आलेच हा. हे घ्या. खाते मी. गरम आहे ना? खा खा. वहिनी, माझी रांगोळी पाहिली का? रांगोळी छान छान आहे. वहिनी, यांची खोली आवरायची राहिलीच की. तुम्ही हा शिरा टेस्ट करून सांगा मला कसं झालंय ते. मी यांची खोली आवरून आले का? आणि मला सांगायचं विसरू नका काही कमी जास्त झालंय का ते. का वहिनी, मी आलेच. मला नक्की कळवा. आता कसं समजवायचं या पोरीला? धैर्य भाऊजी या घरात आले तरी ते अजिबातच खुश नसणार आहेत, आणि ती हे सगळं जे काही करते त्याने तर ते अजूनच चिडते. आता आई कसं तरी जबरदस्तीने त्यांना घरी घेऊन येतील खरं, पण धैर्य भाऊजी घरी आले तरी त्यांचं मन मात्र सावीकडेच राहणार. देवा, तेव्हा कसं समजवू हिला की तुझ्यावर प्रेम नाहीये धैर्य भाऊजींचं, सावीवर आहे.